जय शिवराय मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की तुमच्या गावातला तलाठी कोणती कामे करतो का नाही, कोणती कामे त्यांनी केली पाहिजेत आणि त्याचं अधिकार कोणते आहेत, तो कोणती कामे करू शकतो आणि कोणती करू शकत नाही. तुमचा तलाठी तुमची सर्व कामे करतो का आणि ती कोणती कामे आहेत ती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. आणि शेवटी व्हिडिओ तलाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय अडचण आहे, काय कामे करतो की नाही ह्याच्यावरती कमेंट करा. चला तर मग आपण तलाट्याची कामं नक्की काय असतात बाबा, त्यानं काय केलं पाहिजे. तो नुसता सरकारी अधिकारी, महसूल अधिकारी, पगार घेतो पण कामं करत नाही अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. कायद्यानुसार, प्रशासनाच्या माहितीनुसार ते तलाट्याची कामे कोणती असतात ते आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. तर बघा, भारताच्या विकासाचा कणा आणि शान हा ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागाच्या विकासावर संपूर्ण भारताचा विकास अवलंबून आहे. आता आपल्याला माहीत आहे की ग्रामीण भागाच्या विकासामध्ये शेती क्षेत्राचे फार मोठे योगदान आहे. या शेतीशी संबंधित सगळ्या प्रकारचे प्रशासकीय काम तलाट्याच्या मार्फत पार पाडले जाते. कारण ग्रामीण भागातील माणसाचे जास्तीत जास्त प्रशासकीय काम येत असेल तर ते ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय येतेच. गावाचा महसूल गोळा करण्याचे काम तलाट्याकडे असते. त्यामुळे ग्रामीण भागाशी निगडीत असणाऱ्या तलाट्याकडे कोणते अधिकार असतात आणि कोणत्या नसतात हे माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या संदर्भात सविस्तर माहिती. बघा, तलाट्याचे असलेले अधिकार कोणते आहेत ते या ठिकाणी आपण प्रथम पाहूया. पहिली गोष्ट, शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सर्व प्रकारचे उतारे व दाखले देण्याची जबाबदारी हे तलाट्याकडे असते. दुसरं तसेच वारस रजिस्टरमध्ये वारसाची नोंद करणे व वारस मंजूर झाल्यानंतर त्यांची नावे नोंद फेरफार पुस्तकात करणे ही सुद्धा तलाट्याची जबाबदारी असते. त्यानंतर बघा, पीक पाहणीची नोंद करणे, मालक स्वतः जमीन कसत असेल तर खुद्द अशी नोंद करणे, अन्य व्यक्ती जमीन कसत असेल तर वहिवाट सदर व्यक्तीची नोंद करण्यासाठी फॉर्म नंबर 14 भरून तहसीलदाराकडे पाठवणे हे तलाट्याचं काम असतं. तर पुढं बघा, फेरफार पुस्तकामध्ये खरेदी खताची नोंद करणे हे सुद्धा तलाट्याचं काम असतं. जमीन वाटपाचा आदेश तहसीलदारांनी दिल्यानंतर आदेशाची अंमलबजावणी करून वाटपानुसार वेगवेगळे सातबारे तयार करणे हे सुद्धा तलाट्याचं काम असतं. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, गावातील जमीन महसुलाची वसुली करणे हे तलाट्याचं महत्त्वाचं काम असतं. पुढं शासनाकडून नेमून दिलेली कामे म्हणजेच नुकसानीचे पंचनामे, तगाईचे वाटप, न्यायालयाच्या हुकुमाची अंमलबजावणी तसेच निवडणुकाचे काम इत्यादी कामे पूर्ण करणे हे तलाट्याचं काम असतं. याच्यामध्ये जे काय शेतकऱ्याचं नुकसान भरपाई असते त्याची पंचनामे करणे हे महत्त्वाचं तलाट्याचं काम असतं. ते या ठिकाणी येतं. हे तलाट्यानं करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं काय काम आहे बघा, जमिनीमध्ये असलेली विहीर, बोरवेल तसेच फळझाडे इत्यादींची नोंद सातबाऱ्यावर करणे हे तलाट्याचं काम असतं. आता महत्त्वाची गोष्ट, तलाट्यांना कोणते अधिकार नाहीत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, अन्यथा तलाठी तुमच्यावर जबरदस्ती म्हणजेच ज्या गोष्टी तलाट्याला नाही ते सुद्धा तलाठी करतात. तर बघा, आता पहिली गोष्ट आहे, तलाट्यांना खातेफोडीचा अधिकार नाही. जमीन महसूल अधिनियमानुसार कलम 85 अन्वये तसेच अधिकार फक्त तहसीलदाराकडे आहेत. तहसीलदारांनी दिलेल्या खातेफोडीच्या आदेशाची अंमलबजावणी तलाट्यास करायची असते. हा अधिकार तलाट्याकडे नसतो. त्यानंतर दुसरा, जर तलाट्याला सातबाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा बदल करायचा असेल तर तो फेरफार नोंदीद्वारेच करणे तलाट्यावर बंधनकारक आहे. पुढं बघा, फेरफार नोंद मंजूर करण्याचा अधिकार तलाट्याला नाही, तो अधिकार मंडळाधिकारी यांना आहे. जर असं काम जर तलाठी करत असाल तर तुम्ही याची तक्रार मंडळाधिकारी यांच्याकडे करू शकता. त्यानंतर कोणत्याही मंजूर अगर रद्द केलेल्या नोंदीत फेरबदल करण्याचा अधिकारही तलाट्याकडे नाही. त्यानंतर पुढे आहे बघा, पीक पाहणी सदरी मूळ मालकाशिवाय इतर व्यक्तीचे नाव लावण्याचा अधिकार तलाट्याला नाही. नंतर इतर व्यक्तीची वहिवाट आढळल्यास तलाट्याने फॉर्म नंबर 14
भरून तहसीलदाराकडे पाठवावा व त्यानंतर तहसीलदार त्याबाबत निर्णय घेतात, असा ह्या संदर्भातला नियम आहे. पुढं, नवीन शर्तीची जमीन विक्री करायला परवानगी तलाठी देऊ शकत नाही, तसा अधिकार त्यांना नाही. ही महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, 7 बाऱ्यावर कुठल्याही प्रकारचा शेरा कमी करण्याचा अधिकार तलाट्याला नसतो. अनिवार्य लावण्याचा अधिकार तलाट्याला नसून तहसीलदारांना आहे. आता तुमचा तलाठी ही सर्व कामे करतो का, किंवा या व्यतिरिक्त कोणती चुकीची कामे करतो, कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.